देशपांडे, सगळ्यांनाच तुम्हाला नमस्कार. तुम्ही आलेले आहात सगळे. प्रथम मला एक कोडं पडलेलं असं आहे की 100, 200, 500, 1000 कॉट्स असलेलं हॉस्पिटल तुमचं खूप छान चालू, अशी मी शुभेच्छा कशी देणार? न चालू असं बोलायला पाहिजे आपण ना. एकही पेशंट तुमच्याकडे येता कामा नये. आमचं राज्य हे सुदृढ असावं, निरोगी असावं. पण समजा जर का तिथे कुठली व्याधी आली तर त्याचं निवारण करण्यासाठी आपण ही जी सुरुवात केली आहे त्याला अतिशय मनापासून शुभेच्छा. देशपांडे, तुम्ही तिथेच बसून राहिलात, वर आला नाहीत. पण हे दाम्पत्य इतकं छान काहीतरी काम करतंय. म्हणजे खरं तर मी ह्यांना कालपर्यंत ओळखत नव्हतो. माझा मित्र दीपक करंजीकर यांनी मला फोन केला की नाना असं असं आहे, तू येशील का? तर म्हटलं मी येईन. मला थोडासा एकाच गोष्टीचा, आतापर्यंत बाकी कुठली व्याधी नाहीये, पण मला कधीतरी युरिक ऍसिड वाढतं, त्यामुळे मग माझा पाय कधीतरी दुखतो. बरं, त्याला सुद्धा कारण आहेत, तर तुम्हाला माहिती असतील काय. तर त्यामुळे ते कमी केलं की आपोआप ते दुखणं बंद होतं. तर त्याला म्हटलं पाय नीट असेल त्यावेळी मी येतो. तसं काही म्हटलं मला बाकीच्या कुठली व्याधी नाहीये. ज्यावेळी दीपक कोणाबद्दल तरी छान म्हणतोय याचा अर्थ ती छानच असायला पाहिजेत माणसं, आणि ती छान आहेत असा विश्वास असल्यामुळे मग मी इथे आलो. आणि ही खरंच मंडळी नंतर लक्षात आलं ही कुटुंबातलीच आहेत. माझी नात्यातली, माझी बहीण आहेत, माझे अजून गणगोत आहेत, ही त्यातलीच मंडळी आहेत. आपल्या सगळ्या या आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना, आपण स्वतःसाठी तर जगत असतो. आता गुरुजींशी बोलत असताना मी म्हटलं की माझं आयुष्य मी समाजाला, लोकांना, जगाला ओळखण्यामध्ये मी नाही, मला तेवढं जमणार नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये मी मला ओळखू शकलो तर खूप झालं. मंडळी सगळ्याच बाकीचा अभ्यास करत राहतात, पण स्वतःकडे आपल्या घरचे आरसे फोडतात, त्यामुळे गोंधळ होतो. तू त्या आरशात पाहिलंस, तुझी ताकद, तुझी कुवत, हे तू समजून घेतलीस आणि हे इतकं उभं केलंस छान. तू म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच. आणि मग त्याचा समाजाला होणारा फायदा. मी पहिला प्रश्न तुला आल्यानंतर विचारला की हे सगळं तू सुरू करतोयस, याचा समाजाला, गरीब लोकांना काय फायदा आहे ते मला सांग. बाकीचं तुझं काय चालेल नाही चालेल, पैसे किती मिळतील, पुन्हा अजून किती इमारती तुझ्या उभ्या राहतील, याच्याशी मला देणं घेणं नाही. हे माझं पहिलं होतं. माझ्या पददलितांना, गरिबांना जर तुझ्या याचा फायदा होत नसेल तर मला ह्या हॉस्पिटलला सुयश चिंतणं हे नको वाटतं. पण तू ते करशील तसं. कारण काय, मी एक दिवस, मी काल तुमच्याकडे आलो, मी खरं तर मी रात्री जाणार नव्हतो यांच्याकडे जेवायला. मी म्हटलं डबा पाठवा, मी आपल्या हॉटेलवर जेवतो. गेल्यानंतर माणसं बोलतात, वावरतात, त्यांचे हातवारे असतात, त्यांची नजर असते, त्याच्यावरनं तुम्हाला माणसांची थोडीफार जाणीव होते कशा पद्धतीची लोक आहेत. खरं सांगतो तुला, काल तुम्हाला भेटल्यानंतर इतकं बरं वाटलं, इतकी छान लोक आहात तुम्ही, निस्पृहपणे तुम्हाला काम करण्याची तुमची इच्छा आहे, आणि मग त्याला ते सुयश मिळणारच आहे. सरते शेवटी जाताना आपण काय, नेमकं परतीच्या वाटेवर असताना सुद्धा मला कधीच वाटत नाही, मी आता, गुरुजी तर फारच मोठे आहेत वयानं, माझीही 75 झाली, पण मला कधीच वाटत नाही मी 75 झालो. मला अजून जरा समोर, इथे आम्हाला आता पुन्हा गेलो तर मी अजून बॅटल ऑब्स्टिकल कोर्स आणि म्हणजे कमांडो कोर्स मधल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी अजून करू शकतो असं मला वाटतं. त्याचं कारण मुळामध्ये आपण थकत नाही. कारण काय, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळी कुठेतरी शेतकऱ्यांसाठी किंवा वॉटर कन्झर्वेशनचं काम करत असताना, गावोगावी फिरत असताना लोकांची सुखदुःख आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या सुखदुःखांकडे इतकं जवळून पाहत असतो. आपली दुःख इथे धरतो, त्यामुळे आपल्याला ती डोंगरा एवढी वाटतात. ती लांब धरल्यानंतर कळतं की एवढंच आहे ते, पण आपल्याला ती सवयच नाही. आपल्याला ते गोंजारत बसायला आवडतं. मग तुझ्यासारखी माणसं असतात की नाही, त्यांची दुःख तुम्ही गोंजारू नका, आम्ही गोंजारतो, आम्ही करतो, आम्हाला ती इच्छा आहे.
आणि मग ते मी आता खरंच इतकं अप्रतिम हॉस्पिटल आहे. मी आज फिरून आलो, आम्ही सगळं पाहत होतो. डायलिसिस म्हणजे काही सगळ्याच नाही, पण मी म्हटलं राजकारणातली काही मंडळी आहेत त्यांचं इथे शुद्धीकरण डायलिसिस इथे व्हायला पाहिजे म्हटलं. काही सगळीच नव्हेत. सगळंच बदलत गेलेलं आहे. आपण इतके आत्मकेंद्रित होत राहिलेलो आहोत. मी आणि माझ्या पलीकडचं मला काही पाहताच येत नाही, त्यामुळे गोंधळ व्हायला लागलाय. मला सतत लोकांना का बघावं असं वाटतं, का भेटावं असं वाटतं, तर त्याचं कारण आहे की त्यांच्या विवंचना कुठल्या. प्रत्येक संवेदना वेगळी असते. मी आज नाटका सिनेमामध्ये कोरे साहेब नाटकात काम करत असताना किंवा सिनेमात काम करत असताना, गुरुजी ऐकू येत आहे ना, अं, सतत नवीन सुखदुःखांची ओळख व्हायला पाहिजे. नाहीतर मी एक रोल करत असताना तो त्याच पद्धतीनं करत राहील. नवीन सुख, नवीन दुःख. नटसम्राट हा कदाचित तुम्ही पाहिला असेल चित्रपट. त्याच्यामधल्या त्या नटाची जी दुःख आहेत ती त्याच्यापुरती मर्यादित आहेत. चार भिंतीतली. शेतकऱ्यांची दुःख ही उघड्या आभाळाखालची आहेत. आपण एवढीशी गोष्ट कडी-कुलपामध्ये ठेवतो. त्यांचं सगळंच ऐश्वर्य हे आभाळाखाली आहे, उघड्यावर. कोणी यावं, कधी खावं, काही नासाडी करून जावे. महावर्षण असेल, पाऊस पडला, नाही पडला, पूर आला, टोळधाड आली, जनावरांनी खाल्लं, नीलगाई आल्या, सगळं असं इतकं विचित्र आहे. तरी सुद्धा तो जगतोय. कोकणामध्ये आपल्या आत्महत्या होत नाहीत. कोकणामधल्या आमच्या मंडळींचं आम्ही तुम्हाला काही देणार नाही, तुमचं आम्ही काही घेणार नाही, जा चुलीत. वृत्तीच अशी आहे, काही संबंध नाही. माझं मी बघेन, लंगोटीवर नसेल, तुला काय करायचंय. तर ती जी वृत्ती आहे, कमीत कमी ह्याच्यामध्ये माझ्या अपेक्षा मोठ्या नाही आहेत, माझ्या गरजा मोठ्या नाही आहेत, आणि त्या पद्धतीनं जे जगणं आहे त्याची गंमत आहे. मला खरं सांगतो, मला माझ्या अंगावर जर सूट घातला तर मी खरं तो चोरून आणल्यासारखा मला वाटतो, कारण ते माझा तो परिधान नाहीये. मला हे सगळ्यात छान, सोपं, अतिशय, आणि हे सगळ्यात महाग आहे. खादीचे कपडे हे सगळ्यात महाग, रोज धुवावे लागतात. तुला तुझी जीन्स 10 दिवसांनी 15 दिवसांनी धुतोस तू, आम्हाला रोज धुवावे लागतात. त्यामुळे तुम्हाला गरजा, खरंच सांगतो, सिमेंट ठेवल्यानंतर किती आयुष्य सोपं असतं. आज एक गाडी पाहिजे, मग उद्या अजून पाहिजे. बरं, तुम्ही सगळी मंडळी शहरामध्ये राहणारी, माफ करा, पण तुम्ही सगळी मंडळी स्क्वेअर फीट मध्ये राहता. मी गावामध्ये राहतो. माझ्या या बाजूला डोंगर, आल्यात डोंगर, पल्ल्यात डोंगर, भिंती नाही आहेत आमच्याकडे. गुरुजींनी मला प्रश्न विचारला मगाशी की गायी आहेत का, म्हटलं हो आहेत. कुठल्या जातीच्या आहेत, म्हटलं खिलार आहेत. किती आहेत, 12 आहेत. म्हटलं 2 बैल आहेत, एखादा आजारी पडला तर मी सुद्धा आहे. तर ती जी गंमत असते ना, तुम्हाला तिथे वावरता यायला पाहिजे. तिथे त्या मातीमध्ये तुम्ही पाय रोवायला लागला, तिथे फिरायला लागला. माझ्या घरामध्ये इथून तिथपर्यंतची अशी मोठी व्यायामशाळा आहे. मी म्हणून आता तुझ्या फिजिओच्या त्या डिपार्टमेंटमध्ये पाहिल्यानंतर तुला मी फिजिओची डिपार्टमेंट अजून तिथे जर काय इक्विपमेंट्स असतील तर मी सांगेन. मी तिथे तर मुद्दाम तुला सांगितलं नाही, पण फिजिओच्या ह्याच्यामध्ये मी तुला अतिशय सुंदर मंडळी देईन. हॉस्पिटलमध्ये एक उणीव मला भासली, ती कॅन्सर डिपार्टमेंट. ती म्हणली ते नाही आहे. तर म्हटलं माझ्याकडचे अतिशय आपल्या इथलेच बेळगावचे ते जावई आहेत, डॉक्टर रवी कसबेकर, टाटाला होते ते, म्हणते राजन बडवे, ते डीन होते तिथे. तर ही जी मंडळी आहेत फार मोठे डॉक्टर आहेत, हे फारच मोठे आहे. वा, छान, बरं आहे ना बाबा. तो मगापासून डोकावून बघतोय, तो कुत्रा आलाय आणि बाकीची मंडळी इतकी अस्वस्थ झाली. अरे तुम्ही आलात म्हणून कोणी अस्वस्थ नाही झाला, तो एकटा आला तर अस्वस्थ झाले. कशासाठी, त्याला जाऊ दे ना. कोणी बिस्किट धरतंय, कोणी काय करतंय, गुमान आहे तो, कोणाला चावलं नाही, काही नाही, भुंकला नाही. राहू दे राहू दे, ए बाहेर राहू दे, काही करत नाही तो कोणाला, शांत आहे, बसेल तो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माझ्या वकुबाप्रमाणे मला खूप काही करता येऊ शकतं, ही जाणीव. म्हणजे तुमच्या प्रत्येकामध्ये तेवढी प्राज्ञा आहे, तेवढी ताकद आहे. आपण ती ठोकून बघतो का, माझ्यामध्ये तेवढा आहे का? आपण कधीच नाही. आपण मर्यादित राहतो आपल्या पुरते, त्यामुळे आपण पुढचं काही करू शकत नाही. ती मर्यादा तू ओलांडलीस देशपांडे, तुम्ही ती ओलांडली.
फार छान, फार अतिशय मनापासून तुमचं मी म्हणजे आभार मानतो. कौतुक किंवा अभिनंदन नाही. तुम्ही केलंय त्यामुळे मी कौतुक करण्याची माझी लायकी नाहीये. तुम्ही केलंय, तुम्हाला ते छानच, तुम्ही अप्रतिमच करताय. आता त्याच्यानंतर तू कशी बदलत जाशील ह्या प्रोसेसमध्ये, त्या सगळ्या तुझ्या पेशंट बरोबर तुझं नातं कसं जडत राहील, त्यांचं नुसता रोग नाही, त्यांचे दुःख जाणून घेताना. आजारी आम्ही एरवी सुद्धा कुठल्या व्याधी नसल्यानंतर आम्ही सगळेच जण खूप आजारी असतो आतून कुठेतरी. ती व्याधी माझी मला दूर करता यायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला शेजार होता काहीतरी, आपल्याकडचं तिथे जायचं, तिकडनं आपल्याकडे यायचं. हल्ली तो शेजारच नाहीये. तिथे कोणी दगावलं तरी आपल्याकडे पार्टी चालू असते. तो गोंधळ झालेला आहे. आम्ही आता मध्यंतरी मी तिथे म्हटलं होतं की सामूहिक शेती हा अतिशय क्लस्टर फार्मिंग ते अतिशय महत्वाचं आहे. आमच्याकडे ही एवढीशी जमीन असते आणि एवढ्याशा जमिनीमध्ये 50 वाटेकरी असतात. त्यामुळे बांधावरच जास्त जमीन जाते. बरं 50 घरं म्हटल्यानंतर 50 जण तिथे नवरा बायको 100 जण राबणार त्याच्यामध्ये शेतामध्ये. खरं तर तिथे 4 जणांनी राबण्याची गरज असते. क्लस्टर शेतीचा फार्मिंगचा अर्थ असा आहे, सगळ्यांनी मिळून ती राबवायची. म्हणजे 4 किंवा 6 जणांनी ती तिथले राबले तर बाकीची मंडळी दुसरा व्यवसाय करू शकतात. रोजधंदा त्यांचा काय असेल रोजगार मिळू शकतात. आणि मग ते सगळं जे आहे ते तुम्ही वाटून घ्यायचं, तुमची जमीन किती आहे. याच्यामध्ये फक्त पैसे अर्थ हा भाग नाहीये. याच्यामध्ये आमच्यापासून, आम्ही एकमेकापासून जाती आणि धर्मामुळे दुरावलेलो आहोत, ते आम्ही पुन्हा एकत्र येणार आहोत. आपण ते लक्षातच घेत नाही. आपल्याला एकमेकांची गरज आहे हे आपण का नाही समजून घेत. कशासाठी आपण भांडतो मला तेच कळत नाही. आपण जात धर्म मी अमुक तमुक तमुक सगळे ह्याच्यामध्ये खुश आहोत. आमच्या सिनेमा आणि आर्मी या 2 ठिकाणी जात धर्म विचारत नाही. आणि मी दोन्ही ठिकाणी वावरलेलो आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, मला आवडतं. सिनेमामध्ये तुमचा हुनर काय आहे, नाटकामध्ये तुमचा हुनर काय, तुमचा वकूफ काय, ताकद काय आहे. बरं ही केवळ करमणुकीची साधनं नाही आहेत. पूर्वी नाटक, रंगभूमी ही क्रांतीचं पहिलं बीज जर कुठे रोवलं जायचं तर ते ह्या रंगभूमीवर. चायनामधल्या एका माणसाला विचारलं की तुमच्या इथे तुम्ही रिव्होल्टच करत नाही. तो म्हणला नाही, असं नाही आहे. तुझ्या चित्रपटात कधीच दिसलेलं नाही रिव्होल्ट. तो म्हणला नाही, मी माझ्या चित्रपटामध्ये, प्रत्येक चित्रपटामध्ये मी एकदा तरी सूर्योदय दाखवलाय. त्यांना तिथे तेवढंच दाखवता येते. आमच्याकडे सगळ्याच सुविधा, आम्हाला भाषा स्वातंत्र्य आहे म्हणून आम्ही काही वरळत असतो, कुणालाही काही नावं ठेवतो अतिशय गलिच्छ भाषेमध्ये. काय होतं एक काळचं राजकारण, काय आमचा समाज होता, कशा पद्धतीचे होतो लोक, आम्ही कशा पद्धतीनं जगत होतो, ते कुठे गेलं, का गेलं, कशासाठी गेलं. म्हणजे ह्या सगळ्या गदारोळातून मग तुमच्यासारखं कुठलं तरी एक दाम्पत्य येतं, नाही आपण हे असं काहीतरी करूया. मग कुठेतरी तो एक आशेचा किरण असतो. तुझा खर्च वजा आता 100 रुपये तुला मिळाले, नशीब समज, बाकीचं तर लक्षच देऊ नकोस. जगताना आणि मरताना, शेवटी मरताना तुला सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला तुझ्याबद्दल अतिशय आदर वाटला पाहिजे. तुला ज्या दिवशी तुझा घृणा येईल त्या दिवशी त्या जगण्यात अर्थ नाही. पैसे लागत नाहीत ग, एवढेसेच लागतात. ते आपल्या गरजा एवढ्याशाच आहेत. सरते शेवटी त्या कागदाचे तुकडे तुम्ही ते कपाटामध्ये ठेवून द्यायचे. मोजले नाही मोजले काही फरक पडतात. माझ्याकडे 100 कोटी आहेत, 200 आहेत, 1000 कोटी आहेत, त्यांनी फरक काय पडतो. वापरतो किती. मग मला वापरता येत नाही, मला नको आहे, तर मग ते लोकांना द्या. कारण सरते शेवटी तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, ही जी भावना आहे, जा चुलीत तू गेला सोडत, ही वृत्ती नाही चालणार. मला गरज आहे तुमची, मला तुमची गरज आहे. मला खरंच वाटतं, म्हणून माझ्या कळत्या नकळत्या वयामध्ये बाबा आमटेंसारखी, विवा शिरवाडकर, पु ल देशपांडे, आरती प्रभू, इतकी मोठी माणसं मला त्यांचा स्पर्श झाला. आज आमचा इथे मित्र आहे अजित गरगट्टी, तो आलेला आहे. आमचा, मी इथे प्रहार नावाचा सिनेमा ज्यावेळी केला, 35 वर्ष झाली का रे अजित, 35-36 वर्ष झाली. त्यावेळेचं बेळगाव अतिशय वेगळं होतं. पूर्ण गाव होतं. इथे एक ग्रीन हॉटेल होतं, आम्ही तिथे राहायचो. मग नंतर आम्ही त्या ह्याच्यामध्येच राहायचो, कॅम्पसमध्येच राहायचो.
तेव्हापासूनचा अजित हा माझा मित्र आहे. फाउंड्री आहे त्यांची, अप्रतिम शिल्प करतो तो. आमच्या जे शहीद झालेले आमचे काही जवान आहेत, आपलं पद्मश्री, आपल्या परमवीर चक्र असलेले, वीरचक्र असलेले, तर त्यांचे पुतळे मी आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, NDA मधले सुद्धा पुतळे पाहिले, आपल्या यातल्या ह्या कॅम्पसमध्ये पाहिले. अप्रतिम काम करतोस तू. तेवढं स्वतःकडे लक्ष दिलं असतंस ना अजित, तू पण अगदी असा छानपैकी सुदृढ असतात. तिथे तू फक्त थोडासा सुटलास, पण एरवी पुतळे तुझे अगदी चांगले छान परफेक्ट केलेले आहेस तू. कित्येक वर्षानंतर सुद्धा ही मैत्री टिकून राहते. आम्ही काही रोज फोन करतो अशातला भाग नाही. 35-40 वर्ष आपण एक मित्र आपला, अरे तू बेळगावात आलेस, भेटतोयस की नाही? तर ती म्हणजे पावशे म्हणून आहे माझा, विनोद पावशे, नागेश आलेला आहे. तर ही मंडळी, ही माझी नाती असलेली मंडळी इथे. मिलन इथे होती, ती आता बेळगावातून बँगलोरला गेली. आपण जाती धर्मावरनं खरं सांगतो, आपण एकमेकांशी भांडतो, त्याचं मला तरी किळस येते. मला ते अजूनपर्यंत जमलं नाही. आम्ही इथे, मी आल्यानंतर मला कुठलं तुला येतं का, मी एकच अगदी फार गोंधळ कोणी केला, हे गलाटा मारबेडा, ते तेवढं आपलं कानडीमध्ये आपण बोलत असताना, किंवा एक कानडी रोल केल्यानं आवरीगे ಒಳ್ಳೆದು ಆಗಲಿ ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಮಸತ್ ಹೋದ್ರು. ते मला तेवढं ते, पण ते बोलत असताना त्यातला अतिशय कलोकियल, अतिशय स्वाभाविक जो स्वर असतो तो तुम्ही घ्यायचा असतो. कंट्रोल करत असताना त्यांना जरा हॅलो, कंट्रोल करत असताना ना उदय, जब मैं कर रहा था उस वक्त वो मैं तुळु भाषा बोल रहा था. नाने इंच उल्लर बका सौक्या मना सांड. तो वो जब बोलते वक्त मैं पूरी वो तुळु बोल नहीं सकता, लेकिन बोलते वक्त वो इतने आसानी से बोलना चाहिए कि ऐसे लगे कि नहीं ये इसकी मातृभाषा है. तो जहां तुम जाते हो वहां की भाषा अगर सीखते हो, मैं कहीं भी जाऊं, पंजाब में जाओ तो वो और मेरे नाल पंजाबी भी जुगल करो, मैंने पंजाबी आंदी है, उनको अच्छा लगता है. अपने को इतनी आती है, लेकिन उनको अच्छा लगता है कि मेरी जुबान में मुझसे, मेरे साथ वो कम्युनिकेट करने की कोशिश करता है. तो हमें ये बहुत जरूरी है कि ये जो, कभी कोई लोग मुझसे सहमत नहीं होते, कहते हैं कि नाना हमको उल्लू बना रहा है, नाना ये इस तरह बोलता है, लेकिन मैं सच कहता हूं कि मैंने तो कभी माना नहीं जात धर्म. तो हमें ये बहुत जरूरी है. ये तुम्हारा जो प्रोफेशन है, वो जो ना तो कभी तू किसी को जात पूछ सकती है, सिर्फ उम्र पूछेगी, बाकी कुछ नहीं पूछेगी. बाकी से वो मशीन है, वो बता देगी वो कौन से धर्म का है या कौन सी धर्म की है, उसकी ताकद कितनी है. तर एक फार सुंदर काहीतरी तुम्ही सुरू केलंय, मस्त होऊ दे. फक्त एकच आहे, मी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी तुमचा फायदा ठेवा. मुठभर ठेवलास तर चिमुटभर नको करू, पण त्याच्या मधली कुठली काय असते त्याच्यामध्ये जा. पैसे नाही लागणार तुला, पैशाची गरज नाही लागणार, पण ते वाढू दे, वाढू दे, वाढू दे, वाढू दे. मला पर्याय नाही, मला फक्त देशपांडेंकडेच जायला पाहिजे. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठला फरक आहे हे जर तुम्हाला विचारलं, लोकांना विचारलं, तुम्हाला नाही, तर त्यांनी म्हणलं नाही, तिथे आम्हाला आपुलकी आहे. तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग, आमच्या पुण्यामध्ये एक अप्रतिम भेळ हे मिळायची मिसळ, अण्णा ची मिसळ, ही नारायण पेठेमध्ये अण्णा बेडेकर. ती मिसळ खायला तुम्ही गेल्यानंतर मर्सिडीज आणि अशा सगळ्या मोठमोठ्या गाड्या, अशा लाईन, आणि एवढंच 2 टेबल बसलेली एवढीशी जागा होती. अण्णा घरातून डबे भरून आणायचा आणि तिथे तो ठेवायचा. मिसळ ही फार काहीतरी अप्रतिम चवीची होती अशातला भाग नाही, पण अण्णा ज्या पद्धतीनं वाढायचा, अरे घे की 2 अजून घे की 2 पावाचे तुकडे, नाही अण्णा, अरे घे, काय खाल्लेस का सकाळी, नाही, मग नाही, पैसे विचारले का तुला, खा, चहा पी, बिस्किट घे 2. तो असं वाटायचं की तिथे आई आलेली आहे. तर त्याची जी वाढण्याची पद्धत आहे, ती पद्धत अतिशय महत्वाची. ज्या हॉस्पिटलमध्ये की पैसे नाही भरलेत तर तुमचा उपचार नाही केले जाणार, तसं आपलं रेप्युटेशन होता कामा नये. तुम्ही या,
पैसे मिळतील, होईल, बरे वा. त्या अण्णाचे पैसे कधीच कोणी बुडवले नाहीत. तिथून गेलेले, अमेरिकेमध्ये गेलेली मुलं, युरोपमध्ये गेलेली मुलं अजूनही ती अण्णांची. तर अण्णा गेला पण अण्णाची ती मिसळ नाही चालू राहिली. त्याचं कारण ते अण्णाबरोबर ते मिसळ संपली होती. कारण अण्णा होता तो महत्वाचा. तसे तुम्ही ते महत्वाचे. तुमचं अगत्य फार महत्वाचं राहील. कुठल्याही प्रोफेशनमध्ये ते अगत्य अतिशय महत्वाचं आहे. नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये काम करत असताना तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नटसम्राट करत असताना असं वाटत होतं की कदाचित एखादं कुठलं तरी स्वगत बोलताना तिथे पूर्णपणे स्वतःला सोडून देत असताना आपल्याला शेवटचा श्वास घ्यावा लागेल. पण ती तुमची वेळ यायला पाहिजे. कारण त्या प्रोफेशननी मला सगळं दिलंय. आज तुम्ही मला नाना पाटेकर ओळखता ते त्या प्रोफेशनमुळे. तर त्याच्यासाठी मला तुम्हाला सगळं ओतून देता आलं पाहिजे. इथे आल्यानंतर मला एकही शब्द माहिती नाही मी पुढचा कुठला बोलणार आहे. मला तुम्हाला काहीतरी अतिशय छान असं तुम्ही टाळ्या वाजवणार आणि अमुक करणार नाही. मला इथे आलं, मला मनापासून काहीतरी बोलता येत आहे, मी तुमच्याशी संवाद साधतोय, हे मला महत्वाचं आहे. त्यानिमित्तानं सगळेच जण भेटले. पुन्हा नव्यानं इथे यायला पाहिजे. पुन्हा तुझं अजून काहीतरी हॉस्पिटल मोठं होईल, आपण छान मोठा प्लॉट घेऊ, अजून मोठं बांधू, सगळं होणार आहे. म्हातारी हो अगदी, फक्त थकू नकोस म्हातारी होताना. पूर्णपणे हे करत करत असताना खूप छान आहे. बरं आता गंमत कशी आहे, यांची सगळ्यांची मुलं आहेत परदेशी. तो कुठे गेला आमचा राहुल आबा, यांची मुलं परदेशी. ते या निमित्तानं आपल्याला अगत्यानं आपली मुलं असतील, आपली आई असेल, मावशी असेल, वडील असतील, सगळ्यांची सेवा करण्याचा तुम्हाला एक संधी मिळणार आहे. अजून ह्याच्यापेक्षा काय लागतंय? एका आयुष्यामध्ये इतकी नाती पुन्हा नव्यानं तुम्हाला जोडता येणार आहेत. वा वा वा, छानच आहे. मी असं अभ्यासपणे मी बोलत राहू शकतो बरं का, मला बोलायचा छंद आहे. आम्ही त्या दिवशी एक तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे पहलगामचा जो प्रकार झाला त्याच्यानंतर मला एक मला जायचं होतं कुठेतरी, गाडी बंद पडली म्हणून मी रिक्षाने गेलो. तर अतिशय ऑब्वियस पद्धतीनं अशी दाढी वाढवलेली, पोशाख सुद्धा तो मुस्लिम वाटेल असा पोशाख, टोपी डोक्यावर, असा तो रिक्षा चालक होता. कुठे जाणार? अतिशय अस्खलित मराठीमध्ये मला त्याने विचारलं, आप मराठी समजते हैं? हाँ, क्या हिंदी में बोलू? तो हाँ. तो मी म्हटलं मला इथे जायचंय सोड. पाहिले तुमचे चित्रपट पाहिलेले आहेत, फार सुंदर मला आवडले. अमुक आहे. प्रत्येक चित्रपटाद्वारे तुम्ही खूप प्रयत्न करता काही काही सांगण्याचा. तर म्हटलं मला मला असं वाटतं की हे माध्यम असं आहे की ज्याद्वारे आपण खूप काही सांगू शकतो. तू काय करतोस? रिक्षा का चालवतोस? आणि आताच म्हटलं परिस्थिती इतकी विचित्र आहे, तो अतिशय ऑब्वियस पद्धतीनं असं दाढी वाढवून डोकं टोपी घालून असा का वावरतोयस? तो म्हणतो मी वाट बघतोय कोणीतरी मला मारेल याची. म्हटलं म्हणजे? तो म्हणला हा पहलगामचा जो झाला प्रकार हा अतिशय वाईट आहे, घृणास्पद आहे, गलिच्छ आहे. माझ्या भावंडांना, माझ्या यांना त्याने मारलेले आहे आणि त्याच्या बदल्यात जी सुडाची भावना सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे, माझ्यासारख्या एखाद्याला मारून जर ती शमणार असेल तर मी मरायला तयार आहे. मी म्हटलं किती वर्ष रिक्षा चालवतोस? मी MBA केलेलं आहे. माझा इयरली जे काय पॅकेज वगैरे म्हणतात ते कोटीच्या वर होतं. पण हा सगळा बाकीची ही विषमता पाहून मग असं वाटायला लागलं की हा माझा भारत आहे का? माझे वडील मला सांगत होते की हे असं नव्हतं रे. आणि त्या पोटी मला मी माझी ही रिक्षा एका ह्याची घेतली मित्राची आणि मी ती चालवतोय. पण माझी पूर्ण खात्री मला कोणीही मारणार नाही.
कारण मुळामध्ये आपली संस्कृती ही प्रेम करणाऱ्यांची आहे. ते जे होते ते वेगळे होते. तर मला नेहमी असं वाटतं, की हा जो ताणतणाव आहे आणि ह्याचा उपयोग कोण करून घेतो? पॉलिटिशियन्स घेतात. त्यांचं काही जात नाही. ते सुखरूप असतात चार भिंतींमध्ये. पोलीस असतात इकडे-तिकडे. आपल्यामध्ये कुरापती घालून आणि आपल्याला माहिती आहे कोण आहे ते लोक, कसे आहेत काय. तर हे केवळ शारीरिक सुदृढता नाही, मानसिक सुदृढता ही सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यासाठी वेगळी हॉस्पिटल नाही काढतायत. ते मला असं वाटतं आपण एकमेकांबद्दल बोलून ते सामंजस्याने हे सगळे प्रश्न सोडू शकतो. पण आमची ती इच्छाच नाही होऊ देत ही मंडळी बाजूची जी आहेत. ते करूच देत नाही, आम्हाला एकत्र येऊच देत नाहीये. तर तिकडेही अतिशय जाणीवपूर्वक लक्ष द्या. सगळ्यांनाच तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, की मला आयुष्यामध्ये मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे असं मी म्हणतो. काय काय पद्धतीची लोक माझ्या वाट्याला आली. अजून काय लागतं? एक आयुष्य एवढ्या 75 वर्षामध्ये. गेला बाजार अजून मी 5 वर्ष निश्चितपणे अशाच पद्धतीनं छानपैकी कुठेतरी फिरत राहीन. माझ्याकडे एक छान अप्रतिम माध्यम आहे, त्याच्याद्वारे मी बाकीची समाजातली सुखदुःख आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भाषेमध्ये मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. पण तरी सुद्धा या मधल्या दरम्यान मला जर का कुठे थोडंसं वार्धक्य आलं, व्याधी आली, तर त्यावेळी तू हे जे सुरू केलेस त्यातून मला जरा सांभाळून घे बरं का. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय मनापासून धन्यवाद. खूप वर्षांनी बेळगावमध्ये बोलण्याचा प्रसंग आला, तुम्हाला भेटलो. व्यक्तिशः मला सगळ्यांना भेटायला आवडलं असतं. अजित, फार बरं वाटलं, खूप वर्षांनी भेटलास. तुम्ही सगळे काळजी घ्या आपली. गुरुजी, अप्रतिम तुम्ही बोललात. प्रत्येकाशी एक प्राज्ञा, प्रत्येकाचा एक विचार असतो, दृष्टिकोन असतो. तुमचा दृष्टिकोन, माझा दृष्टिकोन हा एकच असेल असं नाही. पण तरी सुद्धा तुमचा दृष्टिकोन काय आहे हा मी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माझा काय, तुम्ही, आपण एकमेकांना. त्याच्यानंतर हा व्यासपीठ हे समृद्ध होतं. नाहीतर तुम्ही बोलत असताना मी कुठेतरी काहीतरी असं करत बसणं ते मला नाही पटत. मला असं वाटतं की तुम्ही बोलत असताना जाणीवपूर्वक त्यातली प्रत्येक गोष्ट, म्हणजे मग मी माझ्या भाषणामध्ये ते उद्धृत करू शकतो, तुमचं ते बोलू शकतो. त्यामुळे मला बरं वाटलं की इतकी सगळी मंडळी तुम्ही आलेले आहात. अतिशय सन्मान केलात, त्याच्याबद्दल मी अतिशय आभारी आहे तुमचा. आणि आभार प्रदर्शन मीच करू का कोणी करणार आहे? धन्यवाद. Thank you, sir.